मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू. साकीनाक्याच्या खैराणी रोडवरची ही घटना. साकीनाक्याच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार. मुंबईचे उपमहापौर संजय घाडींची कारवाईची मागणी. तर थेट आयुक्तांना जबाबदार धरणं चुकीचं आहे. महापौर तावडेंकडून पाठराखण. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 4 अधिकाऱ्यांचे निलंबन. सहाय्यक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता निलंबित. तर कॉन्ट्रॅक्टरवर पोलीस गुन्हा दाखल करण्याचा निर्णय. बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती. मुंबईला पावसानं झोडपलं. हिंदमाता किंग सर्कल, चेंबूर, प्रभादेवी स्थानक परिसरातील रस्ते जलमय. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये 2 फुटांपर्यंत पाणी. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड सुरूच. चर्चगेट रेल्वे स्थानक, मरोळ परिसरात झाड कोसळलं. मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून चालक जखमी. पुढच्या 3 दिवस राज्यात मुसळधार. 3 ते 4 जुलैला कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी टळली. महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे मंत्री आमदार सभागृहामध्ये वारंवार गैरहजर. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली नाराजी. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचे संकेत. काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल. महाराष्ट्र प्रभारी बदलणार. प्रदेशाध्यक्ष सपकाळांना हटवण्यासाठी काँग्रेसचे काही नेते प्रयत्नशील असल्याची माहिती. सचिन को खेलने दो. स्कोर वाढल्यावर दुसऱ्या खेळाडूंनाही आणणार. शिंदेसोबत गेल्यावर सचिन अहिर यांचं सूचक वक्तव्य. कोणते नवीन आमदार फुटणार याचीही चर्चा. जम्मू काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त.